जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, या जगण्या मरण्याच्या आणि मारण्याच्या साचेबद्ध जीवन पद्धतीमध्ये आपलं जगणं, मरणं आणि मारणं राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या इतिहासातील तमाम युवकांना प्रथमतः वंदन करून नमस्कार. मी मुळे योगेंद्र निलेश आपल्या समोर विचार मंथनासाठी विषय सादर करत आहे, राष्ट्र निर्मितीसाठी युवकांची भूमिका. सुरुवातीला ज्या विषयावर मी विचार करायला लागतो त्यावेळेस या विषयाच्या अनुषंगानं माझ्यासमोर बहुआयामी प्रश्न तयार होतात, जसं की राष्ट्र म्हणजे काय, मग राष्ट्राची निर्मिती म्हणजे काय, मग युवक म्हणजे काय, आणि मग राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांची भूमिका काय. इसवी सन 1789 मधल्या फ्रेंच राज्यक्रांतीपासून उदयास आलेला राष्ट्र हा शब्द लॅटिन भाषेतील नेशिओ या शब्दापासून उत्पन्न झाला आहे, म्हणजे जन्म अथवा उत्पत्ती त्याचा असा अर्थ होतो. मग राष्ट्र निर्मिती म्हणजे काय, तर एखाद्या भौगोलिक प्रदेशातील लोकांमध्ये समता, समानता, बंधुता, प्रेम यांची एक माळ गुंफणे आणि तेथील लोकांचा सर्वांगीण विकास साधणे, आंतरराष्ट्रीय ठिकाणी त्या भौगोलिक प्रदेशाला योग्य ती प्रभाव, मान्यता आणि सुरक्षा प्रदान करणे म्हणजे राष्ट्र निर्मिती होय. त्यानंतर विषयाच्या उत्तरांगात प्रवेश करत असताना युवक हा शब्द आढळतो. युवक म्हणजे काय, तर तेजस्वी, तत्पर आणि तेजोमय अशा तीनही गुणांचा संगम आणि विचारशैलीनं जिवंत असणारा प्राणी म्हणजे युवक होय. जर आपण भूतकाळामध्ये पाहिलं असता आपल्या लक्षात येईल की राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांची भूमिका आपल्याला असंख्य ठिकाणी पाहायला भेटते. जसे की रुसोची क्रांती असो, नेपोलियननं अन्यायाविरुद्ध केलेली क्रांती असो, त्यानंतर अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रासमोर अगदी छोटासा मुठभर व्हिएतनाम सारखा राष्ट्र असंख्य दिवस लढत देतो, त्यावेळेस आपल्याला त्यांच्या राष्ट्रातील युवकांची भूमिका समजते. अगदी आजचं कालचं उद्याचं उदाहरण सांगायचं झालं तर रशिया आणि युक्रेन सारख्या युद्धामध्ये फक्त 17.5% भाग असलेला युक्रेन आज 707 दिवस झाले रशिया सोबत झुंज देत आहे. यामध्ये फक्त आणि फक्त तेथील युवकांची भूमिकाच महत्वाची मला वाटते. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यामध्ये पाहिलं तर मेरा रंग दे बसंती चोला, इन्कलाब जिंदाबाद म्हणत फाशीवर चढणारे भगतसिंग आम्हाला पाहायला भेटतात. अगदी बॅरिस्टर असताना सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी बॅरिस्टर पदवी सोडून सत्याग्रह करणारे महात्मा गांधीजी मला पाहायला भेटतात. अगदी असंख्य अनिष्ट प्रथांचा विरोध करून परदेशात जाऊन शिक्षण घेऊन भारतीय संविधानाची निर्मिती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला पाहायला दिसतात. एवढंच काय, तर अंगावर 2 राजद्रोहाचा आरोप असताना सुद्धा सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा मोठा इशारा सरकारला करणारे लोकमान्य टिळक मला पाहायला भेटतात. 1971 साली भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये शहीद झालेले भारताचे जवान मला पाहायला दिसतात. 1200 मध्ये ज्ञानेश्वरी लिहून जगाला भावार्थ दीपिका देऊन मोठा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर पाहायला दिसतात. वयाच्या 16व्या वर्षी मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज मला पाहायला भेटतात. एवढंच काय, तर आज मी ज्या संस्थेत उभा आहे त्या संस्थेचे संस्थापक आपल्या तारुण्यावस्थेमध्ये नाशिकच्या सरकार वाड्यावर तिरंगा फडकवण्यासाठी आंदोलन करताना मला पाहायला दिसतात. आणि पोहेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये पाटबंधारा अडवून तेथील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी ते पुढाकार घेतात आणि अधिकाऱ्यांना सांगतात मी असं केलंय, तुम्हाला जे करायचं. या अशा आपल्या आयुष्यामध्ये दैदिप्यमान मोठं अत्युच्च यश मिळवलेल्या माणसांकडे ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की यांच्या अंगामध्ये राष्ट्र निर्मितीचे बीजे ही फक्त आणि फक्त त्यांच्या तारुण्यावस्थेत रोवली गेली आहे. हा झाला भूतकाळ. आता वर्तमान काळात राष्ट्र निर्मितीत युवकांची भूमिका सांगत असताना मला युवकांची भूमिका, युवकांसमोरच्या समस्या, राष्ट्रासमोरच्या समस्या सांगणं महत्वाचं वाटतं. राष्ट्रासमोरच्या समस्या माहित असतील तर भूमिका समजतील, तसं नसेल तर मराठीमध्ये एक फार छान म्हण आहे, निर्झरात पुस्तके आणि पाषाणात प्रवचने. मग आता राष्ट्रासमोरच्या नेमक्या समस्या काय आहेत आज भारतासमोरच्या, तर या सांख्यिकी स्वरूपात संक्षिप्त भाषेत सांगायचं झालं तर नॅशनल सर्व्हे स्कीम असं सांगतं की भारतामध्ये बेरोजगारीचा दर 4.1% आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग असं सांगतं की भारतामध्ये दर 17 मिनिटाला एक बलात्कार होतो. तोच अहवाल पुढे असं सांगतो की भारतामध्ये दरवर्षी 1.5 लाख आत्महत्या होतात आणि त्यातील 49% म्हणजे सरासरी 70 लाख आत्महत्या या युवकांच्या होतात. एवढ्या सगळ्या समस्यांसोबत बेरोजगारी असो, अशिक्षितपणा असो, कुपोषण असो, नॅशनल सर्व्हे असं सांगतो की भारतामध्ये 15.7% कुपोषणाचा सर्व्हे आहे. संयुक्त राष्ट्राचा अहवाल असं सांगतो की भारतामध्ये 37% निरक्षरता आहे. या सर्व समस्या असताना बेरोजगारी, अल्पवयीन विवाह, बालमजुरी, बालकामगारी
अजून नानाविध समस्यांनी भारत ग्रस्त आहे. मग देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महापुरुष आणि भारत माता पुढत असेल. हे नवयुवका राष्ट्र बघा आज तुला सहाय्यार्थ बोलवी. हे नवयुवका राष्ट्र बघा आज तुला सहाय्यार्थ बोलवी. वाट नवी चैतन्याची शोधा यायला हवी. तुझ्या जीवनी चैतन्याची पहाट येवो नवी. हे नवयुवका राष्ट्र बघा आज तुला सहाय्यार्थ बोलवी. मित्रांनो, आज भारत मातेला आपल्या सहाय्याची गरज लागली आहे. पण महोदय, मला सांगताना खंत वाटते की आज माझी आणि माझ्या अवस्थेतील युवकांची अवस्था ही महाभारतातील अभिमन्यू सारखी झाली आहे, ज्याला आपल्याशा वाटणाऱ्या घटकांनी त्याचं नुकसान केलं आणि पद्धतशीर खच्चीकरण करण्याचं कार्यक्रम केलं. आज मी अशा चक्रव्यूहामध्ये बसलो आहे जिथे समाज माध्यम, व्यसने आणि अनिष्ट परंपरा, समाजातील अनिष्ट रूढी अशा नानाविध समस्यांनी मला ग्रस्त केलं आहे आणि माझी विचारशैली खुंटवण्याचं काम राजकीय नेते करत आहेत. यावर मला जाताना विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं. विवेकानंद म्हटले होते, तुम्ही मला फक्त 100 तरुण द्या. मित्रांनो, आजही विवेकानंदांना 100 तरुण भेटत नाहीत, कारण की प्रत्येक जण 100 तरुण मोजायची सुरुवात दुसऱ्यापासून करतो. आज युवकांची भूमिका काय असायला पाहिजे? युवकांना मतदान जनजागृती वाढवावी, शिक्षण जनजागृती वाढवावी, समाजातील शासकीय योजना या समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्या, साक्षरता वाढवण्यासाठी समाज माध्यमांवर प्रयत्न न करता स्वतः माध्यम समाजातील तळागाळातल्या लोकांपर्यंत ज्ञान, संकल्पना आणि शासकीय योजना, परंपरा सर्व पोहोचवण्याचं युवकांनी आज प्रामाणिकपणे काम करावं. फक्त देशाच्या सीमेवर राहून देशाचं संरक्षण करणं म्हणजे ही युवकाची भूमिका नाही, तर आपण जे काम करतोय त्या कामामध्ये आपण प्रामाणिकपणे काम करावं, आपल्या बाजूच्या माणसांना त्यासाठी प्रोत्साहित करावं. ही युवकाची सर्वात मोठी भूमिका आज मला वाटते. आणि साहित्यिक स्वाती चतुर्वेदी आय एम इन टोल नावाच्या पुस्तकात म्हणतात, वी आर प्लेइंग बॅटल ऑन रॉंग बॅटल ग्राउंड. तर आपण सुरुवातीला ही आपली युद्धभूमी बदलून आपण परिस्थिती भान घेऊन आपण लढायला पाहिजे. हा एकमेव आशावाद व्यक्त करतो. मनपूर्वक धन्यवाद.